काल आपल्या इथे डोंबिवलीमध्ये सोनारपाडा एरियाला फॅक्टरीला आग लागली होती. तिथे रिॲक्टरचा ब्लास्ट झाल्यामुळे आणि तेव्हापासून आपलं फायर डिपार्टमेंट मार्फत टेंडरने आग बुझवण्याचं काम सुरू होतं. रात्री उशिरापर्यंत काम चाललं आणि आग विझवली गेली आणि लोकांना काढण्याचं काम सुरू होतं. आतापर्यंत आपण 64 लोकांना इथनं रेस्क्यू केलं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. ते सर्व लोक स्टेबल आहे. जे इंजर्ड आहे त्यापैकी 4 लोक ICUमध्ये ट्रीटमेंट घेते, बट ऑल आर स्टेबल. त्या व्यतिरिक्त आत्तापर्यंत 8 लोकांची बॉडी आपल्याला भेटलेली आहे आणि त्यांच्यावर इन्क्वेस्ट करून PM करण्याचं काम आपल्या शास्त्रीनगर हॉस्पिटलला सुरू आहे. ची टीम सुद्धा इथे उपस्थित आहे आणि आमचे पण लोक उपस्थित आहे. ते लोकांच्या सहायताने आपण आज जे इथे रेस्क्यू ऑपरेशन्स आहेत ते सगळीकडे मशीनने मॅन्युअली घेऊन उर्वरित जे काही लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय आणि जसं अपडेट मिळेल ते आपल्यासोबत शेअर केलं. प्रायमा फेशी जे फायर डिपार्टमेंट आणि इंडस्ट्रीजचे लोक डिपार्टमेंटचे काल उपस्थित होते, त्यांच्या माध्यमातून असं कळलं आहे की रिॲक्टर इथे केमिकल रिॲक्टर होता. त्याच्यामध्ये जो टेम्परेचर होता तो वाढल्यामुळे कदाचित काही टेक्निकल फेलियरमुळे असं इन्सिडेंट घडला असावं. पण त्यांची टोटल एक इन्व्हेस्टिगेशन असते. ती इन्व्हेस्टिगेशन करून झाल्यावरच आपल्याला ॲक्च्युअल जो कारण आहे तो कळेल. मात्र आपल्याला असं कळलं आहे की ज्या ठिकाणी आपण उभे आहोत यमुदान केमिकल्स म्हणून कंपनी होती, तर इथून हा इन्सिडेंट सुरू झाला आणि त्यामुळे आजूबाजूच्या जे फॅक्टरीज होते त्यांनाही कॅस्केडिंगमध्ये आग लागली. अनुषंगाने आम्ही MIDCला कळवलेलं आहे. बेसिकली इथे जो नियंत्रण असतो तो MIDCचा असतो. त्यांचेही अधिकारी काल येऊन गेले. त्यांच्या समोरही हे जे काही विषय आहे ते मांडले गेलेले आहे आणि ते त्याचं इन्व्हेस्टिगेशन करून योग्य काळजी घेणार आहे. सोबतच रहिवाशांची काल एक डिमांड मुख्यमंत्री साहेबांच्या मार्फत पण पोहोचली गेली आहे की इथल्या इंडस्ट्रीज कसा असावा आणि कुठे त्यांच्यामुळे रेसिडेन्शियलला त्रास होता. हा विषय थोडा वरिष्ठ स्तरावरचा आहे. आम्ही पण लोकांशी बोललो आहे. त्यांनी आमच्याकडे लेखीमध्ये पण हा विषय दिलेला आहे. आम्ही वरिष्ठांपर्यंत हे विषय पोहोचू आणि त्यांच्याकडनं योग्य ते निर्णय घेतले. आपली काल जेव्हा घटना घडली तर उलट सर्वात आधी KDMCचे 5 फायर टेंडर आपण दाखल केले होते आणि त्यांचा मार्फत सर्वात आधी सुरू झाला. हे केमिकल ब्लास्टचं प्रमाण आपल्याला कळत नव्हतं म्हणून आपण बाहेरून सगळी यंत्रणा त्याला ऑगमेंट करण्यासाठी बोलवली. पण आज मध्ये KDMC कडे जर फायर टेंडर पाहिला तर वॉटर टेंडर असू द्या, फोम टेंडर असू द्या, ते पुरेशा प्रमाणात आहे. पण एखादा मेजर इन्सिडेंट घडला कारण सुरुवातीला आपल्याला कळतच नव्हतं त्याचं प्रमाण काय आहे. म्हणून आपण ठाणे, नवी मुंबई आणि MIDCची एक जी स्वतःची असते एक टीम त्यांना पण बोलवलेलं होतं आणि NDRFला बोलवलेलं होतं. सो दॅट आपलं सगळं कार्य जे आहे ते फास्ट होतं. बाहेरची यंत्रणा बोलवण्यापेक्षा आपल्याकडे, कारण वारंवार घटना घडतात, मग आपल्याकडे अशी यंत्रणा का नाटक? आपल्याकडे ऑलरेडी यंत्रणा आहे. मी तेच म्हणते केमिकल आपल्याकडे फोमची पण यंत्रणा आहे. फोम टेंडर सुद्धा आहे. जेव्हा काल आपण बोलवली तर आपल्याला असं वाटत होतं कदाचित प्रमाण जास्ती असेल. मग आपण सर्व बाजूने काम केलं तर बेटर राहील. आणि ही यंत्रणा जरी आपण बोलवली ही पण दुसरी शासकीय एजन्सीचीच आहे आणि त्याच्यामध्ये MIDCची पण स्वतःची जी एक एजन्सी असते. काल त्यांचे जॉईंट चीफ फायर ऑफिसर पण इथे आले होते आणि इट वॉज अ केमिकल ब्लास्ट अँड इट वॉज व्हेरी मच नीडेड की आपल्याकडे एक्सपर्टीज लोक असली पाहिजे. 16 घटना घडली केमिकल भागामध्ये जर स्फोट झाला तरी स्पेशल अशी यंत्रणा असेल की तिथे स्थलांतरणचाच विषय चालू आहे. तरी मी MIDCशी बोलते. नाही, MIDCची सेफ्टी मेजर कमिटी असते. या सगळ्याच्या सिक्युरिटी नॉर्म्स कंप्लीट केलेल्या होत्या का? तुम्ही त्याची माहिती घेतली? ऍक्च्युली त्याची माहिती मी नाही देऊ शकणार. ते MIDCचे लोकांकडे असेल. काल त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांचे रेग्युलरचे इन्स्पेक्शन झाले होते, पण जी डिटेल माहिती आहे ते इंडस्ट्रीज डिपार्टमेंटवालेच देऊ शकतात.